माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झालेला आहे। यावेळेस खासदार धैर्यशील मोहिते देखील उपस्थित होते। दादा, काय आज हर्षवर्धन भाऊंचा प्रवेश झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? हर्षभाऊंचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झालेला आहे। नक्कीच आम्हाला आनंद झालेला आहे, कारण का 3 पिढ्यांचे संबंध हर्षभाऊंच्या कुटुंबांचे आणि मोहिते पाटील कुटुंबाचे आहेत। आमचे आजोबा शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचे चुलते यांचे त्यावेळेसपासूनचे संबंध आहेत। नुसते शेजारी शेजारी म्हणून संबंध नाही, तर आमचा कारखान्याच्या निर्मितीत सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं आणि त्यावेळेसपासून एकत्रित राजकारण आम्ही दोन्ही कुटुंबांनी केलेलं आहे। आणि नक्कीच इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भाऊंनी चांगला निर्णय घेतलेला आहे, कार्यकर्त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आणि यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक बळ मिळणार आहे, एक अभ्यासू नेता आज पक्षाला मिळालेला आहे। दादा, कुठेतरी आज निष्ठावान नाराज झाल्याची चर्चा आज बाहेर आलेली, एकंदरीत आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा प्रवीण माने असतील, कसं पाहता या बाबीकडे? कारण आपण सांगितलं की आपला शेजारचा तालुका आहे, जास्तीत जास्त राष्ट्रवादीला आमच्याकडून देखील फायदा होणार आहे, तर कसं पाहता? प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे अत्यंत पवारसाहेबांना मानणाऱ्या व्यक्ती आहेत। कसं असते, कुठेही उमेदवारी मागताना कुठंतरी थोडी नाराजी होते, परंतु हे दोघं आयुष्यात कधी पवारसाहेबांना सोडतील असं मला वाटत नाही। पवारसाहेबांबरोबर बसतील आणि पवारसाहेब योग्य तोडगा काढतील असं मला वाटतं। त्या माध्यमातून रामराजे निंबाळकर 2 दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, आज साहेबांनीच एकंदरीत 14 तारखेला प्रवेश करण्यासाठी क्लिअर केलं, कसं पाहता? अजून बरेच मगाशी मी भाषणातच बोललो की जयंत पाटील साहेब चांगली फळं वेचायला लागलेली आहेत। सरदार पिक्चरचं उदाहरण दिलं होतं, तर चांगली माणसं येत आहेत राष्ट्रवादीमध्ये आणि हा एक समाजामध्ये चांगला मेसेज चाललेला आहे की एक सशक्त पक्ष राष्ट्रवादी आहे आणि लोकांचीही भावना तीच आहे की साहेबांबरोबर सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतंय की सगळेजण येत आहेत आणि आम्हालाही आनंद आहे की आमचे सगळे सहकारी आमच्याबरोबर येत आहेत। दादा, ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होत होती त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांचं पालकत्व स्वीकारलं होतं, विधानसभेला मी उमेदवार देणार असं सांगितलं होतं आणि त्याच मैदानावरती आज पवार साहेबांच्या उपस्थितीत आज भाऊंचा प्रवेश झालेला आहे, कसं पाहता या दोन्ही बाबत? त्यावेळेस मी काय नव्हतो त्या पक्षात, मी राष्ट्रवादीत होतो, त्यामुळे काय घटना झाल्या काय चर्चा झाली मला काही माहीत नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। परंतु साहेबांनी एकदा शब्द दिला की दिला आणि ते अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते आज साहेबांनी उघड बोलले। साहेब एवढं उघड कधी बोलत नाहीत, स्पष्टपणाने जो काही लोकांना सांगायचं ते साहेबांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे। दादा, शेवटचा प्रश्न, अजित पवार 2 वेळेस एकंदरीत संकेत दिलेत की बारामतीमधून लढणार नाही, एक उपमुख्यमंत्री पदावर असलेले दादा बारामतीमधून अगदी 6 वेळा विधानसभेला तिथून निवडून आलेले आहेत, आता पुन्हा म्हणतात एक गेल्या बारी म्हटले होते मी लढणार नाही, 2 दिवसापूर्वी संकेत दिलेत मला लढायचं नाही, कसं पाहता या बाबा? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो, का लढणार नाही आहेत काय नाही आम्हाला माहीत नाही, त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीतरी निर्णय घेतला असेल। आता महाविकास आघाडी किती जागा मिळू शकते एकंदरीत? आता आमच्या पक्षाच्या वतीनं आदरणीय जयंत पाटील साहेबांनी क्लिअर कट सांगितलेलं की 170 अँड अबाव सीट्स मिळतील आणि आम्हाला खात्री आहे की त्याच्यावरती आम्ही जाऊ नक्कीच यावर्षी महाविकास आघाडीत नक्कीच महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा प्रवीण माने असतील हे साहेबांना सोडून जाणार नाही असं ठाम मत धैर्यशील मोहिते यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।